क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये असतो सानिकाचा. नमस्कार. आधीच्या पिढीतली मंडळी सध्याचं वातावरण बघून म्हणताना दिसतात की आत्ताचं जग बऱ्यापैकी निलाजरच झालंय. त्यांची भाषा, प्रेम व्यक्त करण्याची पद्धत, नको तेवढा मोकळेपणा आणि सारखा आपला दिखाऊपणा. पूर्वीचं सगळं अगदी जगावेगळं होतं. मला असं वाटतं की कुठल्याही काळातलं संगीत हे खरंच त्या काळाचं प्रतीक असतं. तेव्हाची परिस्थिती, तेव्हाचा समाज, विचार पद्धती, भाषा या सगळ्याचा त्या संगीतामधूनच आपल्याला प्रत्यय येतो. आजच्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मधून मी घेऊन आली आहे पूर्वीच्या आणि आत्ताच्या पिढीतली निवडक प्रेमगीत. कारवा मराठी मधून येत आहे पहिलं गाणं आपल्या भेटीला, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. एकमेकांबद्दलचं आकर्षण, प्रेम व्यक्त करायला शब्द हवेतच असं नाही. डोळ्यांची भाषा ही खूप बोलकी असते. तेव्हा माझं प्रेम तू समजून घे, असं त्या काळची गाणी म्हणायची. एन दत्ता यांचं संगीत आहे. महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी हे गाणं गायलंय. महेंद्र कपूर मराठी गाणं गाताना मराठी भाषेतल्या शब्दांबद्दल कोणत्याही अटी घालायचे नाहीत. अमुक एक मराठी शब्द आपल्याला उच्चारता येत नाही म्हणून त्याला पर्यायी किंवा सहज उच्चारता येण्यासारखा शब्द द्या, अशी मागणी ते कधीही करायचे नाहीत. या गाण्याचे शब्द आहेत मधुसूदन कालेलकर यांचे. गीतकार प्यारेलाल संतोषींच्या सहवासात राहिल्यामुळे हा रोमॅन्टिकपणा कालेलकरांच्या गीतात भिनला असावा. म्हणजे आपण त्या काळची गाणी पाहिली तर गदिमा आणि खेबुडकर यांच्या गाण्यांवरती आपल्याला पश्चिम महाराष्ट्राचा, ग्रामीण संस्कृतीचा ठसा जाणवतो, तर कालेलकरांच्या गीतांवर शहरी संस्कृतीचा ठसा होता. आणि म्हणूनच शहरी नायकांसाठी ते वास्तववादी गाणी लिहू शकले. त्या काळचं तरुणाईला साथ घालणारं हे गाणं आहे अपराध या सिनेमातलं. रमेश आणि सीमा देव या जोडीवर संपूर्ण महाराष्ट्रानं प्रेम केलं. म्हणजे ज्या सिनेमामध्ये हे दोघे आहेत तो सिनेमा यशस्वी होणारच, असंच त्या काळचं समीकरण होतं. आणि सिनेमात हिट ठरलेली ही जोडी वैयक्तिक आयुष्यातही सुपर डुपर हिटच ठरली. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणारा फुलातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. निळसर चंचल पाण्यावरती, निळसर चंचल
पाण्यावरती लईत एका तरंग उठती निळसर चंचल पाण्यावरती लईत एका तरंग उठती छंद कधी कळणार तुला छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सुरतेच छेडता गीत उमटले नवे सुरतेच छेडता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो सुरतेच छेडता अबोल प्रीत बहरली हो कळी हळूच उमलली हो अबोल प्रीत बहरली कळी हळूच उमलली वेदना सुखावली हासली तुझ्या सवे हो सुरतेच छेडता गीत उमटले नवे सुरतेच छेडता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो सुरतेच छेडता ला 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 एकटा तरी स्मृती हो तुझ्याच या सभोवती हा एकटा तरी स्मृती तुझ्याच या सभोवती बोललो कसे किती शब्द शब्द आठवे हो सुरतेच छेडता गीत उमटले नवे सुरतेच छेडता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो सुरतेच छेडता टीव्ही कल्पनेत सुद्धा नव्हता तेव्हाचा तो रेडिओचा काळ होता आणि अशाच काळातलं एक लखलखणारं नाव होतं ते म्हणजे बाबूजी सुधीर फडके यांचं. बाबूजी कुठलंही गाणं असं गायचे की ते शब्दही त्यांच्या बरोबर गाऊ लागायचे. त्यांची खासियत म्हणजे प्रत्येक शब्दाचा उच्चार शुद्ध आणि स्पष्ट. म्हणजे आशा भोसलेंसारख्या गायिकेनं जाहीरपणे त्यांच्या गाण्याची नक्कल करताना नक्कल कशाची केली तर त्यांच्या शुद्ध उच्चारणाची. कारवा मराठीमधून धाकटी बहीण या सिनेमातलं गाणं आपल्या भेटीला येत आहे. जगदीश खेबुडकरांनी या गाण्याविषयीची आठवण एका कार्यक्रमात सांगितली होती. त्यांना कसं गाणं हवंय हे सांगताना सिनेमाच्या मंडळींनी सांगितलं होतं की नायक हा गुन्हेगार आहे आणि नायिका प्रतिज्ञा करते आणि त्याला सुधारून दाखवते. मग तो चांगला वागायला लागतो आणि त्या आनंदाच्या भरात ती गायला लागते. तेव्हा सिनेमामध्ये डुएट लव्ह सॉन्ग पाहिजे, द्वंद्व गीत. फक्त इतकंच नाही तर गाण्याची चाल सुद्धा तयार आहे.
तुम्हाला चालीवर बसणारे शब्द लिहायचे आहेत. डा 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 डा. खेबुडकरांना गाण्याची चाल ऐकवण्यात आली आणि सिनेमाचे दिग्दर्शक खेबुडकरांच्या कानात म्हणाले की खेबुडकर गाणं असं लिहा की ऐकणारा धुंद झाला पाहिजे. झालं. त्यांनी टिचकी मारली आणि खेबुडकरांकडून गाणं लिहिलं गेलं. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना. या सिनेमाच्या कॅमेरामॅननी त्यांना सांगितलं होतं की या गाण्याचं शूटिंग निसर्गरम्य वातावरणात होणार आहे, त्यामुळे झाडं, वेली, समुद्र, डोंगर, कळ्या, फुलं, हिरवळ, दवबिंदू, तलाव, चांदण्या, आकाश, झुळझुळ पाणी, झरा, जे सापडेल ते मटेरियल तुमच्या काव्यात भरा. कविवर्य जगदीश खेबुडकर का ग्रेट होते याचं हे उत्तम उदाहरण की त्यांनी या सगळ्याचा जो मेळ साधलाय, गुन्हेगाराचा चांगला माणूस झालाय हे सांगताना ते म्हणतात, तुझ्या जीवनी नीतीची जागा आली, माळ रानिया प्रीतीची बागा आली. क्या बात है. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना. धुंदी कळ्याना धुंदी फुलाना शब्दरूप आले मुक्या भावना. धुंदी कळ्याना धुंदी फुलाना. तुझ्या जीवनी नीतीची जागा आली, माळ रानिया प्रीतीची बाग आली. सुटी आज माझ्या सुखाचा उखाणा शब्दरूप आले मुक्या भावनांना. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना. तुझा शब्द की बहार अमृताचा. तुझा स्पर्श की हात हा चांदणाचा. उगाला जुनाचा किती हा बहारा. शब्दरूप आले मुक्या भावना. धुंदी कळ्याना धुंदी फुलाना. चिरंजीव होई कथा मिलनाची. तृषा वाढते तृप्तया लोचनाची. युगांचे मिळावे रूप या क्षणाला. शब्दरूप आले मुक्या भावना. धुंदी कळ्याला धुंदी फुलाला. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.
रात्रीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला स्पर्श हा रेशमी हा शहारा बोलतो सूर हा ताल हा देव वेडा डोलतो रात राणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला लाजला बावरा हा मुखाचा चंद्रमा अंग का चोरीसी दो जीवांचा संगमा आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला चंद्र आहे साक्षीला पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी म्हणजेच बाळासाहेबांनी मराठीमध्ये केलेला एक प्रयोग म्हणजे एका मराठी सिनेमासाठी प्रादेशिक भाषेतलं गाणं त्यांनी संगीतबद्ध केलं. हा सिनेमा म्हणजे 1975 साली आलेला महानंदा. हे गाणं म्हणजे माझे राणी माझे मोगा. एकतर कोकणी भाषेतच इतका गोडवा आहे आणि हा गोडवा या गाण्यामध्ये पुरेपूर उतरलाय. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी हे गायलंय आणि शब्द आहेत शांता शेळके यांचे. त्यामुळे या गाण्याला दुग्ध शर्करा योग म्हणता येईल. लेखक जयवंत दळवी यांच्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. राष्ट्रीय पुरस्कार या सिनेमाला मिळालेला आहे. त्यामुळे जेव्हा साहित्याला संगीताची जोड मिळते तेव्हा ही अशी अजरामर कलाकृती निर्माण होते. याचं हे उत्तम उदाहरण. माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात शोधता ठा माझे राजा माझे मोगा तुझे नावात जोडताना फुला फुला कुशीत आयलो फुला फुला कुशीत आयलो तुझे माझे प्रीतीचो गा माझे राणी
येतात माका तुझ्या छातीर ठेवता माथा फुला भाषेन भाषेन हलकी दुःख तुझे पायार रुपता काटा माझे काळजात लागता घा फुला फुला कुशीत आयलो फुला फुला कुशीत आयलो तुझे माझे प्रीतीचो गाव माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात सोदता ठाव माझे राजा माझे मोगा तुझे नावाक जोडताना गोऱ्या गोऱ्या रंगान तुझ्या गोऱ्या गोऱ्या रंगान तुझ्या माझ्या डोळ्याक डोळ्याक चान्याराती तुझ्या ओठार सपना माझी माझे गाणे गाणे होऊन येती तुझे भितूर माझे मनात दर्यावेल्या किरणाचो भाव फुला फुला कुशीत आयलो फुला फुला कुशीत आयलो तुझे माझे प्रीतीचो गाव माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात सोदता ठाव माझे राजा माझे मोगा तुझे नावाक जोडताना फुला फुला कुशीत आयलो फुला फुला कुशीत आयलो तुझे माझे प्रीतीचो गाव तुझे माझे प्रीतीचो गाव तुझे माझे प्रीतीचो गाव आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. प्रीतीचं झुळझुळ पाणी वाळती मंजुळ गाणी
प्रेमाचा बेफाम घोडा दौडत आला सखे तुझा बंदा चल प्रेमाचा रंगू दे विडा साजरा मी तुझी कामिनी प्रीतीचं झुळझुळ पाणी मी धुंद झाले मन मरडोले ती सारा तुनी हे कुणावीत डोळे डोळ्यात चाळे फुलमीत झाले स्वप्न फुलोरा मनात झुले मी तुझा हंस ग मानिनी प्रीतीचं झुळझुळ पाणी ला 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 एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग या एकांताचा तुला इशारा कळला ग लाज अडवी ती मला की जीव माझा भुलला ग नको राणी नको लाजू लाज मधी नको बिजू हित नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू का बघत्यात एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग रेशीम विळखा घालून सजना नका हो कवळून धरू का लुक लुक डोळा करून भोळा बघतोय फुलपाखरू कसा मिळावा पुन्हा साजनी मोकास लाग लाज अडवी येते मला की जीव माझा भुलला ग नको राणी नको लाजू लाज मधी नको बिजू हित नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू का बघत्यात एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग बेजार झाले सोडा सजना शिरशिरी आली अंगा का मधात ठेवा लुटता लुटता बघतोय कावट भोंगा मनात राणी तुझ्या कशाचा धोका झुलला ग लाज अडवी येते मला की जीव माझा भुलला ग नको राणी नको लाजू लाज मधी नको भिजू नको राणी नको लाजू लाज मधी नको भिजू हित नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू हित नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू का बघत्यात एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग राजा मदन हसतो कसा की जीव माझा भुलला ग राजा मदन हसतो कसा की जीव माझा भुलला ग कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. एपिसोडच्या सुरुवातीला मी सांगितलं की जुन्या आणि नव्या काळातली काही निवडक प्रेमगीतं घेऊन मी आज तुमच्या भेटीला आली आहे. आता जे गाणं घेऊन मी तुमच्या भेटीला येते ते गाणं आहे
आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमातलं. हे गाणं आपल्या भेटीला सिनेमात तेव्हा येतं जेव्हा कांचन डॉक्टर काशीनाथ घाणेकरांच्या आपल्या वयाहून दुप्पट असणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडते. या गोष्टीला थिल्लर न बनवता अत्यंत संवेदनशीलपणे या गाण्यामध्ये या प्रेमाचा निरागसपणा जपलाय. सध्याच्या पिढीतली अत्यंत गोडगळ्याची गायिका म्हणजे शरयू दाते. सारेगमप लिटिल चॅम्प्स पासून सुरू झालेला तिचा सांगीतिक प्रवास पुढे अनेक रियालिटी शोज आणि आता पार्श्वगायिकेपर्यंत येऊन पोहोचलाय. याआधीही तिने आपला आवाज अनेक सिनेमांसाठी दिला होता, पण या सिनेमांमधल्या बालकलाकारांसाठी ती गायली होती. या गाण्याविषयीचा किस्सा तिने आपल्यासोबत शेअर केला जेव्हा ती म्हणाली की एके दिवशी प्रसिद्ध संगीतकार अजित परब यांचा तिला फोन आला आणि तिला सांगण्यात आलं की एक गाणं गायचंय, तर तू रेकॉर्ड करशील का. तिने अर्थात आनंदाने ही ऑफर स्वीकारली, पण गाणं रेकॉर्ड करताना आपण नेमकं कोणत्या सिनेमासाठी गातोय हे तिला माहिती नव्हतं. गाणं रेकॉर्ड झालं. या गाण्यानं तिला स्वतःची अशी ओळख तर दिलीच, पण याच बरोबरीनं उत्कृष्ट प्लेबॅकसाठीचा अवॉर्डही तिला याच गाण्यानं मिळवून दिला. चला अनुभवूयात सुरेल स्वरांचं हे इंद्रधनु. आली जणू इंद्रधनु पापण्यात दाटुनी सभोवती नसे कोणी लाजते मनात मी
आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. पहिली नजर पहिलीच भेट काय सांगून गेली काय देऊन गेली प्रेम की फक्त मैत्री काही कळेना काही कळेना तरी वाटते हवे हरवून जाणे की असावेत हे मनाचेच खेळ सारे भान हरपून जावे काय याला म्हणावे प्रेम की फक्त मैत्री काही कळेना काही कळेना काही कळेना. कधी न भेटे का वाटतो उगाच चंद्र हा हसल्या सारखा कधी न भेटे टक्क जागतो उगाच रात्रभर एकटा मी आता खुळ्यासारखे हे शोधणे बहाणे तुझ्याच आसपास राहण्याचे हे असे काय घडते काय याला म्हणावे प्रेम की फक्त मैत्री काही कळेना काही कळेना काही कळेना. तुझा हलका स्पर्श सांगून जातो तुझ्याच सोबतीचा करार मी करावा कधी जरा कुठे तोल जाता तुझाच हात माझ्या हाती असावा असे वाटणे आता रोजचे कुठे कधी कसे मी व्यक्त व्हावे गुंतल्या या जीवाने कोणते अर्थ घ्यावे प्रेम की फक्त मैत्री काही कळेना काही कळेना काही कळेना. इरादा पक्का हा सिनेमा जितका हिट ठरला नाही तितकं हिट ठरलं या सिनेमातलं गाणं म्हणजे भिजून गेला वारा. दिग्दर्शक केदार शिंदे यांना या सिनेमासाठी एक रोमॅन्टिक गाणं हवं होतं. महाराष्ट्राचा लाडका सिद्धू म्हणजे सिद्धार्थ जाधव आणि मराठीतली अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी यांची जोडी अनोख्या पद्धतीनं पडद्यावर आणण्यासाठी प्रेक्षकांनी ती स्वीकारण्यासाठी अशा एका गाण्याची सिनेमाला आवश्यकता होती. या गाण्यावर काम सुरू असताना या गाण्याची चाल आधी जन्माला आली. ही चाल जशी सुचली तशी संगीतकार निलेश मोहरीर यांनी या गाण्याची गीतकार अश्विनी शेंडे हिला ती ऐकवली. त्यानंतर पुढच्या 5 मिनिटात तिने हे अख्खं गाणं लिहिलं
एवढंच नाही तर या गाण्यासाठी गायिका सापडत नव्हती. 2-3 गायिकांच्या ऑडिशन्स झालेल्या, पण मनाजोगी गायिका मिळत नव्हती. मग गाण्यासाठी निहिरा जोशीला ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं आणि मग काय तिने सिक्सरच मारली. तिचं ट्रायल म्हणून ऑडिशनसाठी रेकॉर्ड झालेलं गाणंच फायनल झालं. पहिला टेक जो मिळाला तोच ठरला फायनल टेक. आणि या गाण्याला जो गायक मिळालाय तो आहे राजस्थानच्या कोटामधला गायक क्षितिज तारेचा. तेव्हा ही सगळी भट्टी अशी जमून आली आणि निर्माण झालं आपल्या सगळ्यांना कायम ओलं चिंब करणारं गाणं म्हणजे भिजून गेला वारा. भिजून गेला वारा रुजून आल्या गारा बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला येना जरा तू येना जरा चाहूल हलके देना जरा येना जरा तू येना जरा चाहूल हलके देना भिजून गेला वारा रुजून आल्या गारा बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला येना जरा तू येना जरा चाहूल हलके देना जरा येना जरा तू येना जरा चाहूल हलके देना भिजून गेला वारा रुजून आल्या गारा बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला झिम्मड पाऊस तू नको जाऊस चुकार ओठ हे बोले श्वासात थर थर सरीवरी सरमन हे आतुर झाले हो झिम्मड पाऊस तू नको जाऊस चुकार ओठ हे बोले श्वासात थर थर सरीवरी सरमन हे आतुर झाले येना जरा तू येना जरा मिठीत हलके घेना जरा येना जरा तू येना जरा मिठीत हलके
तू आणि बस दोघांची दुनिया मस्तच ना मस्तच ना ही दुनिया सतरंगाची दुनिया मस्तच ना मस्तच ना माझा वारा झाला तुझा आता जो माझा तो झाला तुझा पता लाडी गोडी तुझी अशी उठता बसता बेडी बेडी उन्हाळकी करता करता समजेना दिवस हा बघता बघता जातो कसा तुझ्या मागे तुझ्या पुढे फिरता फिरता नखरे हे तुझे पुरे करता करता समजेना दिवस हा हसता हसता जातो कसा ओ यारा पतंग मी तुझ्यामुळे विरविरणारा तू माझा माझा तू माझा वारा ना सुटणारा संग हात झा तू माझा माझा तू माझा वारा ना सुटणारा संग हात झा फिरते ही दुनियाशी तुझ्याच भोवती दिन रात ही सावली तुझीच सोबती थोडी थोडी वर खाली दुनिया जरी झाली सोडना सोडना ऐता घो पाते वो करवाली झाली जुनी झाली ओ तुझी लहर निराळी माझी लहर निराळी तरी नदी मनाची मनामध्ये मिळाली आहे जरा जरा तुही मनमाना पुरी 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 तुही मनमानी एक झाली तरी कशी तराणी माझी तुझी ओ यारा पतंग मी तुझ्यामुळे विरविरणारा तू माझा माझा तू माझा वारा ना सुटणारा संग हा तुझा तू माझा माझा तू माझा वारा ना सुटणारा संग हा तुझा हो. दारी, 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 डाव, 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 डाव. डाव, 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 डाव. दारी, डाव, 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 दारी, जागो डाव, 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 दारी, डाव, 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 दारी, डाव, 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 डाव. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये दाद द्या. काही खटकलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा. पुन्हा भेटणार आहोत अशी उत्तम उत्तम गाणी सारेगम कारवा मराठीमधून ऐकण्यासाठी. तुमच्या आवडीचं कुठलं गाणं आजच्या आपल्या कारवामध्ये नसेल तर आमच्यावर रुसू नका. सारेगम मराठी लेबल्ड गाणीच आपल्या भेटीला येतात, तेव्हा ही गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या कुठल्या आवडत्या कलाकाराचा कारवा मराठी एपिसोड तुम्हाला व्हावा असं वाटतं तर याविषयीही तुमचं मत कॉमेंट्समध्ये नक्की द्या. कुठले विषय ऐकायला आवडतील, कोणाविषयी ऐकायला आवडेल याबद्दल नक्की सांगा. आम्ही तुमच्या कॉमेंट्सचा जरूर विचार करू.
आणि हो, सारेगम मराठी सबस्क्राईब केलंयत ना? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे आपल्या एपिसोडची कुठलीही अपडेट तुम्ही मिस करणार नाही. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.